IPLच्या 18व्या हंगामातील आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे RCB प्रथम फलंदाजीस उतरली आहे. पण RCBची सुरुवात चांगली झाली नाही, कारण गुजरातच्या एका युवा खेळाडूने विराट कोहलीची विकेट घेतली आहे. विराटची विकेट घेणाऱ्या या खेळाडूची क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचण्याची कहाणी खूपच संघर्षाने भरलेली आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे हे जाणून घेऊयात. खरं तर गुजरातने गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली आहे, कारण गुजरातकडून दुसरी ओव्हर घेऊन आलेला अर्शद खानने त्याच्या ओव्हरच्या 4थ्या बॉलवर विराट कोहलीची विकेट घेतली. त्यामुळे कोहली अवघ्या 7 धावांवरती बाद झाला आहे. त्यामुळे विराटची विकेट घेणारा हा अर्शद खान नेमका कोण आहे हे जाणून घेऊयात. IPL 2022च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अर्शदला 20 लाख रुपयांच्या बेस्ट प्राईजवर खरेदी केले, पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला होता. त्याच्या जागी कुमार कार्तिकेय मुंबई इंडियन्समध्ये आला आणि त्याने खळबळ उडवून दिली. पण त्यानंतर तो निराशा झाली नाही. तो सिवनी येथील त्याच्या घरी परतला आणि बरे होताच त्याने मुलांना मोफत क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. अर्शद खानचे वडील अशफाक स्वतः क्रिकेट प्रशिक्षक आहेत, त्यामुळे आपल्या मुलाची प्रतिभा ओळखली. वडील अशफाक म्हणाले, जेव्हा अर्शद 9 वर्षांचा होता तेव्हा तो त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत खेळत होता आणि मोठे षटकार मारत होता. त्याचे काही शॉट अगदी व्यावसायिक क्रिकेटपटूसारखे होते. तेव्हाच मी त्याला क्रिकेटपटू बनवण्याचा निर्णय घेतला. यानंतर अर्शदचे वडील त्याला अब्दुल कलाम यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून घेऊन गेले. अर्शदची फलंदाजी पाहून प्रशिक्षकही थक्क झाले. वयाच्या 11व्या वर्षी तो मध्य प्रदेशच्या 14 वर्षाखालील संघाकडून खेळत होता. सुरुवातीला अर्शद डावखुरा फलंदाज होता, पण त्याने एका डिव्हिजन सामन्यात नवीन चेंडूने गोलंदाजी केली आणि येथून त्याचा अष्टपैलू खेळाडू बनण्याचं स्वप्न सुरुवात झालं. अर्शदला क्रिकेटपटू बनवण्यात त्याच्या वडिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. अर्शदची आई म्हणते, अर्शद आज कुठे आहे ते त्याच्या वडिलांच्या त्याग आणि समर्पणामुळे आहे. त्याचे वडील महिन्याला फक्त 15,000 रुपये कमवत होते, पण त्यांनी अर्शदसाठी 16,000 रुपयांचा क्रिकेट किट विकत घेतला होता आणि त्याला क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचवलं होतं. तर मित्रांनो, अर्शदचा हा संघर्षमय सफर तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.